लहानपणापासून गावाकडे राहणारी भावना लग्न झाल्यानंतर मुंबईला गेली आणि तिकडेच स्थायिक झाली. कालांतराने घरी वेळ जात नाही म्हणून ती नोकरी करू लागली. पण नंतर नोकरी तिची गरज झाली. तिचा नवरा दीपक तो सुद्धा एका नामांकित कंपनीत नोकरी करत होता. पुढच्या काही वर्षातच त्यांना 2 जुळी अपत्ये झाली. एक मुलगा यश आणि एक मुलगी राजवी. त्यांच्या येण्याने भावना व दीपक आनंदात होते. पण आता जबाबदारी देखील वाढलेली होती. शहरात मुलांचं शिक्षण, घरभाडं आणि घरखर्च, त्याचबरोबर भविष्यातील योजना यासाठी दोघांनी नोकरी करणं खूप गरजेचं होतं. तेच त्यांनीही करायचं ठरवलं. दोन्ही मुले आता नर्सरीला जात होते. त्यांचं शिक्षण चालू होतं. दीपक व भावना यांना नोकरीमुळे जास्त टाईम मिळत नव्हता. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना दिवसभर डे केअरमध्येच ठेवायचं ठरवलं आणि जॉब करून येताना ते त्यांच्या मुलांना त्यांच्यासोबत घरी घेऊन यायचे. असेच दिवस जात होते. हळूहळू मुले लहानाची मोठी होत होती. दोन्ही मुले अभ्यासात खूप हुशार होते. म्हणूनच भावना व दीपक यांना वाटायचं की आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यासाठी त्यांना मदत करायची. पण आजकाल शिक्षणासाठी व जगण्यासाठी पैसा देखील खूप महत्त्वाचा असतो. कारण पैसा नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. म्हणून ते दोघेही त्या मुलांच्या पुढील भविष्यासाठी नोकरीकडे जास्त लक्ष देत होते. आणि त्यामुळेच जितकं पाहिजे तितकं लक्ष ते त्यांना त्यांच्या मुलांकडे देता येत नव्हतं. याचे त्या दोघांनाही वाईट वाटायचे. पण त्यांच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांची मुले 6 वर्षांची आता झाली होती. त्या दरम्यानच तेव्हाच त्यांची मुलगी राजवी तिच्या आईसोबत म्हणजेच भावनासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायची. खरं तर तिला कसला तरी त्रास होत होता. कदाचित तिच्यासोबत कुणीतरी काहीतरी चुकीचं करत होतं आणि हेच ती सांगण्याचा प्रयत्न करायची. पण तेव्हा भावनाला तिचं ते निरागस बोलणं तितकंसं जास्त समजत नव्हतं. किंवा मग त्याकडे गांभीर्याने भावनाने तेव्हा त्याकडे पाहिले नाही. भावनाने आपल्या मुलीच्या बोलण्याकडे तेव्हा दुर्लक्ष केलं. वेळेअभावी ती तेव्हा खोलवर विचार करू शकली नाही. भावनाचं कुटुंब मुंबईत भाड्याच्या घरात राहत होतं. त्यांचे घरमालक खूप चांगले होते. ते नेहमी दीपक व भावनाला सांगायचे की मुलांना आमच्याकडे राहू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ, असे ते नेहमी बोलायचे. दीपक व भावना मुंबईत आल्यापासून खूप वर्षापासून ते तेथेच राहत होते. म्हणूनच त्यांचा देखील खूप विश्वास त्यांच्यावर होता. आणि तसंही अलीकडेच काही दिवसांपूर्वी पाळणाघरमध्ये मुलांना मारहाण व त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मग दीपक व भावना या दोघांनी घाबरून व मुलांच्या काळजीपोटी त्या दोघांनीही निर्णय घेतला की मुलांना दुपारनंतर घरमालकांच्याच घरी ठेवायचं. मुलांची शाळा सकाळ ते दुपारपर्यंत होती. त्यामुळे आता मुले दुपारनंतर ते भावना ऑफिसवरून घरी येईपर्यंत त्यांच्या घरमालकांच्याच घरी थांबायला लागले होते. काका-काकी खूप चांगले होते. त्यांना 2 मुले होती. दोघेही कॉलेजला जायचे. त्यांचं आणि मुलांचं देखील खूप चांगल्या प्रकारे जमायचं. काही दिवस सर्व काही ठीक चालू होतं. त्यामुळे दीपक व भावना निर्धास्त होते. पण अलीकडे ती नेहमीच भावनाजवळ येऊन तिला म्हणायची की मम्मा, मला खूप एकटीला भीती वाटते आणि मला त्या काका-काकींच्या घरी जायचं नाहीये. अगं तो दादा, मला त्याचं काही ऐकलं नाही की तो रागावत असतो. ते मला अजिबात आवडत नाही. पण तेव्हा भावनाने मुलीकडे नीट लक्ष न देता तिला नक्की काय बोलायचं आहे हे समजून न घेता उलट भावनाने तिलाच समजावून सांगितलं की बेटा, अगं तो दादा तुझ्यापेक्षा मोठा आहे. मग त्याने ओरडलं तर काय झालं आणि त्याचं ऐकायचं आणि मी संध्याकाळी लवकर येत जाईन. बाळा, तू थोडा वेळ थांबत जा. तेव्हा मग राजवी काहीच न बोलता नाराज होऊन गप्प तेथून निघून जायची. पण भावनाच्या मुलीने त्यानंतरही 2-3 वेळा तिच्यासोबत या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. पण जॉबवरून घरी थकून आल्यानंतर कामाचा ताण आणि डोक्यात बऱ्याच गोष्टी असायच्या. त्यामध्ये भावना राजवीच्या बोलण्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करायची किंवा मग तेवढ्या लक्षपूर्वक त्या दृष्टीने पाहायची नाही. असेच काही वर्ष निघून गेली. आता मुले थोडी मोठी झाली होती आणि थोडी समजूतदार देखील झाली होती. त्यामुळे दोघेही आता घरातच असायचे. ते आता आपल्या घरीच थांबायचे. पण आजही भावना व दीपकला मुलांसाठी वेळ नव्हताच, जसा यापूर्वीही कधी नसायचा. कारण त्यांनी स्वतःला संसाराची जबाबदारी
व कामाचा ताण यामध्येच इतकं स्वतःला व्यस्त करून घेतलं होतं की त्यांना बाकीच्या कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने कधी पाहताच आलं नाही. आणि आता तर त्याचा परिणाम म्हणजे त्यांची मुलेसुद्धा आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची, फारसा संवाद साधायची नव्हती. तर मुले त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जाऊन रूमचा दरवाजा बंद करून आतमध्येच बसायचे. जेव्हा केव्हा काही गोष्टींची गरज पडायची तेव्हा त्यांच्याकडून पैसे मागून ते घ्यायचेत आणि मग बाहेरच मजा मस्ती करायचे, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायचे. जेव्हा राजवी लहानपणी भावनासोबत काही बोलायचा, काही सांगण्याचा प्रयत्न करायची, तिच्यासोबत काय होतंय, तिला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे हे सांगायचा प्रयत्न करायची, पण आता तर ती भावनासोबत मन मोकळे बोलतही नव्हती. ती घरात खूप शांत शांत असायची. असेच हे बरेच दिवस चालू होते. ती खूप जास्त त्रासात आहे असं आता भावनाला जाणवायचं. तेव्हा ती तिला विचारायची, तर ती तेव्हा भावनाला कधीच काहीच सांगत नव्हती. घरात कोणाशीच काही जास्त बोलत नव्हती. एके दिवशी भावनाने राजवीला खूप वेळा विचारल्यानंतर ती बोलली की मला त्रास होत आहे, खूप अस्वस्थ आणि भीती वाटत आहे. तेव्हा भावना विचार करायची की आपल्या मुलीला हे काय होत आहे हे तिला सुरुवातीला समजलंच नाही. म्हणून तिने नवऱ्याला सांगून तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तेथे समजलं की ती खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. पण ती डिप्रेशनमध्ये का गेली त्याचं कारणही काही कळत नव्हतं. खूप विचार केल्यानंतर त्यांनी मानसशास्त्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा विचार केला. तिच्यासोबत डॉक्टरांनी बोलावेच लागेल, तेव्हाच कुठेतरी सत्य घटनेचा उलगडा होईल की काय नेमकं झालं आहे आपल्या मुलीला, असा विचार भावनाने केला. त्यानुसार भावना आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर राजवीसोबत तिच्या थोडे कलेने घेऊन बोलत होते. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते आणि राजवी हळूहळू आपल्या मनातील भीती, विचार व्यक्त करत होती. त्यानंतर मात्र भावनाला डॉक्टरांचं बोलणं ऐकून फार टेन्शन आलं आणि तेव्हा मात्र भावनाने नोकरीचाही विचार न करता तिने ऑफिसमधून काही दिवसांसाठी सरळ सुट्टी घेतली. कारण परिस्थितीचं गांभीर्य आता तिच्या लक्षात आलं होतं आणि तिला आता आपल्या मुलीसाठी वेळ द्यायला हवा होता हे तिला आता समजलं होतं. म्हणूनच नवऱ्याने जॉब करायचा आणि भावना काही दिवस सुट्टी घेऊन मुलांकडे लक्ष देईल असं त्यांनी विचार करून दोघांनी देखील ठरवलं होतं. भावना आता डॉक्टरांकडे मुलीला घेऊन जात होती. भावना आता राजवीकडे विशेष लक्ष देखील देत होती. तेव्हा खूप मोठा खुलासा त्या डॉक्टरांनी भावनांसमोर केला की कोणीतरी तुमच्या मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवत आहे. ती व्यक्ती तिच्यावर तिची इच्छा नसतानाही अश्लील कृत्य करत आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे आत्तापासून नाही, तर तिच्या वयाच्या 5-6 वर्षापासून सुरू आहे आणि हीच गोष्ट तिच्या मनाला अस्वस्थ करत आहे. त्यामुळेच तिच्या मनावर परिणाम होत आहे आणि ती शांत राहते आणि घाबरते सुद्धा. तुमच्या घरी कोण कोण राहता? घरात दुसरं कोणी येत जात असतं का? तुम्ही कोणी घरात नसताना तिच्यावर ह्या गोष्टी केल्या जातात का? तुमच्या मुलीला तिच्यासोबत जे घडत आहे ते आवडत नाही, पण तरीही तिच्यासोबत हे सगळं घडत आहे. कोणीतरी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे, ज्यामुळे ती नेहमी दडपणाखाली असते आणि या डिप्रेशनमधून तिला बाहेर काढण्यासाठी आता तुम्हाला त्या व्यक्तीचा शोध घ्यावाच लागेल. तेव्हाच तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल आणि तिच्यावर शरीरावर व मनावर होणारा अन्याय देखील थांबेल. डॉक्टरांचं राजवीबद्दलचं असं बोलणं ऐकून भावनाला खूप मोठा धक्का बसला होता. तिला हे सर्व कल्पनाशक्तीच्या पलीकडे होतं. कारण आपल्या पाठीमागे आपल्या मुलीसोबत इतकी गंभीर घटना घडत होती, पण पण खूप आधीपासूनच आपली मुलगी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण आपण मात्र त्यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिचा तो भूतकाळ, ती घटना आजपर्यंत तिच्या मागे येऊन तिला त्रास देत होती. म्हणूनच ती आता डिप्रेशनमध्ये गेली होती. भावना आपल्या मुलीला घेऊन घरी आली. तिला प्रेमाने जवळ घेतलं, तिच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि तिला विचारू लागली की राजवी बाळा, नक्की काय झालं आहे हे मला खरं खरं सांग आणि हे सर्व कोण व कधीपासून करत आहे? तू आम्हाला हे सर्व आधीच का सांगितलं नाहीस? पण ती भावनासोबत काहीच तेव्हा बोलत नव्हती, तर फक्त रडत होती. ती हताश, हतबल होऊन एकटक दुसरीकडेच पाहत होती. तिची अवस्था भावनाला पाहवत नव्हती. म्हणूनच आता तिला या गोष्टीच्या तळापर्यंत जायचं होतं. या सर्वातून आपल्या मुलीला बाहेर काढायचं होतं. त्यासाठी तिने कोणालाच हे सांगितलं नाही की तिने काही दिवसांसाठी ऑफिसमधून आत्ता सुट्टी घेतली आहे.
राजवी घरीच होती. भावनाने नेहमीप्रमाणे ऑफिसला जायचं नाटक केलं होतं. ती गपचूपपणे घरामध्ये लपून बसली होती. राजवी शांतपणे सोफ्यावर बसली होती. ती शांत काहीतरी विचार करत होती. तिची अवस्था भावनाला पाहवत नव्हती. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. तिच्या डोळ्यात खूप पाणी आलं. तिचं अंग थरथर कापत होतं. तिने 4 ते 5 मिनिटे दरवाजा उघडण्यासाठी घालवले होते. तिने घाबरतच दरवाजा उघडला तर समोर त्यांच्याच घरमालकांचा मुलगा होता, जो उच्च शिक्षित होता. त्याला चांगली नोकरी देखील होती. त्याला बघताच राजवी खूप जास्त घाबरली. तो आतमध्ये आला. त्याने दरवाजा बंद केला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो तिच्यासोबत बोलू लागला की, राजवी, का घाबरत आहेस? तू मला काय पहिल्यांदा पाहिलं आहेस का? तेव्हा राजवी त्याला म्हणत होती, दादा, तू माझ्यासोबत नेहमी असं का करतोस? मी तुझ्यापेक्षा किती लहान आहे. तुझं हे वागणं मला आवडत नाही. तुझे आई बाबा किती चांगले आहेत. मग तू इतका वाईट का वागतोस? तुझ्या अशा वागण्याने मला खूप त्रास होत आहे. हे तुला कळत नाही का? तेव्हा तो तिला म्हणाला, अगं, तू लहान आहेस म्हणून अजून तुला काही समजत नाही आणि तू असं बोलत आहेस. पण अगं, याला प्रेम म्हणतात आणि तू एवढा संकोच का ठेवतेस? त्यावर राजवी त्याला म्हणत होती, पण मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे आणि ह्या गोष्टी मला आवडत देखील नाहीत. मी खूप वेळा माझ्या आईला हे सांगण्याचा प्रयत्न करते, पण माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आणि तुझ्यावर कोणीही अविश्वास दाखवणार नाही. सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतात आणि तू हे असं माझ्यासोबत करतोस. तेव्हा त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिला आता बेडरूममध्ये चल असं सांगितलं. नाहीतर एक काम कर, आज आपण हॉलमध्येच करू. तुला आठवत नाही का, तू लहान असताना इथेच तर सगळं काही केलं होतं आणि तुलाही सगळं शिकवलं होतं. पण तेव्हा तू फक्त रडत होती, जशी आत्ताही रडत असतेस. तुला तर किती लहानपणापासून या सर्वाची सवय आहे. तरीही आजही इतकं माझ्यासमोर नाटक करतेस, जसं काही आपण पहिल्यांदाच भेटलो आहे. चल, पटकन कोणी येण्याच्या आतमध्ये मी इथून निघून जातो. त्यांचं हे बोलणं ऐकून भावनाच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे हा त्यांच्या शेजारचा मुलगा राजवीला गेल्या 4 ते 5 वर्षापासून त्रास देत आहे. तिला टॉर्चर करत होता, तिच्यावर अत्याचार करत होता आणि यामुळे आपली मुलगी टेन्शनमध्ये होती व नेहमी भीती तिच्या चेहऱ्यावर होती आणि इतक्या मोठ्या संकटात, अडचणीत ती सापडली होती. पण ती आपली व्यथा कोणाला सांगू शकली नाही, कारण तिच्या आईवडिलांना तिच्यासाठी वेळच नव्हता. भावना व दीपक यांचा त्यांच्या घरमालकांवर खूप विश्वास होता. म्हणूनच ते त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या घरी सोडून जात होते. पण त्यांच्याच मुलाने विश्वासघात केला होता. खरं तर त्या घरमालकाला म्हणजेच त्या मुलाच्या आईबापाला देखील काहीच माहिती देखील नसेल की त्यांचा मुलगा किती चुकीचं काम करत आहे. भावनाने आधीच दीपकला घरी बोलावून घेतलं होतं आणि त्याने सुद्धा बाहेरून सगळं काही ऐकलं होतं. म्हणूनच रागातच ते दोघेही त्याच्यासमोर आले. त्यांना बघून तो खूप घाबरला आणि घाबरतच बोलू लागला, माझं ऐकून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं बोलू लागला. पण दीपक खूप चिडला होता. त्याला खूप राग जास्त आला होता आणि दीपकने रागातच त्याला मारायला सुरुवात केली. माझ्या मुलीसोबत तू असं का केलं, म्हणू लागला आणि पोलिसांना फोन करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन देखील केलं. तेव्हा त्याने आपल्यावर चुकीचा व खोटा आरोप करत असल्याचे सांगितले. तेव्हा भावनाने तिच्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवला. तेव्हा मात्र त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि पोलीस त्याला घेऊन गेले. राजवी आता खूप जास्त रडू लागली होती. गेल्या 4-5 वर्षात तिने जे काही सोसलं होतं, सहन केलं होतं, ते सगळं तिच्या डोळ्यासमोरून दुःख, त्रास तिच्या डोळ्यातून वाहत होता. ती खूप त्रासात, दुःखात होती. त्यानंतर काही वेळाने जेव्हा तिला भावनाने विचारलं की तू हे सगळं आम्हाला आधीच का सांगितलं नाही? तेव्हा ती म्हणाली की त्याने मला धमकी दिली होती म्हणून मी शांत होते आणि ती पुन्हा जोराने रडू लागली. भावनाने तिला जवळ घेऊन शांत केलं. त्यानंतर मात्र त्यांनी ते घर लगेचच सोडलं आणि दुसरीकडे ते राहायला लागले. आता मुलीवर लक्ष देण्यासाठी व दोन्ही मुलांच्या संगोपनासाठी भावनाने तिची नोकरी कायमची सोडली आणि ती आता घरीच राहू लागली. मुलांना वेळ देऊ लागली. त्यानंतरही काही दिवस राजवीसाठी डॉक्टरांचं सेशन वेळोवेळी घेतलं गेलं व हळूहळू ती आता तिच्या डिप्रेशनमधून बाहेर येत होती. पण मुलांचं बालपण आई-वडिलांशिवाय व त्यांना आपल्या मुलांना वेळ देता येत नव्हता म्हणून भावनाच्या मुलीवर अशी आज वेळ आली होती. खरं आजही जी चूक भावना व दीपकने केली ती कधीच कोणी करू नये. मुलांना बालपणात आईवडिलांचं प्रेम, त्यांचा वेळ खूप महत्त्वाचा असतो आणि भविष्यासाठी पैसा कितीही महत्त्वाचा असला तरी त्यापेक्षा आपली मुले, आपले कुटुंब जास्त महत्त्वाचं असायला हवं. हे मात्र कधीच कोणी विसरू नये.
आईवडिलांपैकी एकाने नोकरी करावी, पण एकाने आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवं. कारण दोघांपैकी एकाचं तरी प्रेम मुलांना मिळायला हवं असतं. त्या वयात वेळ मुलांना द्यायला हवा असतो. त्यांच्या वाढत्या वयामध्ये त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मुलांना पालकांकडूनच हवी असतात. म्हणूनच मुलांना आधी महत्त्व द्यायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहानपणी जर ते तुम्हाला जर काही सांगत असतील तर त्यांचे लक्षपूर्वक ऐका. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण मुले तुम्हाला एकदा दोनदा सांगण्याचा प्रयत्न करतील, कदाचित तिसऱ्यांदा देखील सांगण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नसाल किंवा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असाल तर नंतर त्यांच्यासोबत काहीही कितीही वाईट चुकीचं घडत असलं तरी देखील ते तुमच्यासोबत कधीच काही शेअर करणार नाहीत किंवा विश्वासाने देखील तुम्हाला काही सांगणार नाहीत. आणि शेवटी वेळ निघून गेल्यावर पालकांच्या हातात फक्त पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही. त्यामुळे प्रत्येक पालकाने वेळीच जागं व्हायला हवं. आपल्या मुलांवर लक्ष द्यायला हवं. त्यांचं बालपण जपलं पाहिजे. संसारात एकाने नोकरी केली तर दुसऱ्याने घरी राहून मुलांचं पालनपोषण केलं पाहिजे. आणि जरी दोघांनी देखील नोकरी करावी लागत असेल तर कोणीतरी विश्वासू आपल्या ओळखीतला जवळची व्यक्ती आपल्या मुलांसोबत ठेवावी, जे आपल्या मुलांचा फायदा घेऊ शकणार नाहीत. पण असं कोणावरही विश्वास ठेवून आपली मुले त्यांच्या नजरेखाली ठेवू नये. कारण आपल्याला माहीत नसतं की कोणाच्या मनात कधी काय सुरू असतं आणि मग ते लोक आपल्या मुलांचा फायदा घेतात आणि विशेष करून मुलींवर अन्याय अत्याचार करतात. म्हणूनच पैसा करण्यापेक्षा आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवं व आपली पहिली प्रायोरिटी आपले मुलेच ठेवा. अगदी कोणावरही आंधळा विश्वास कधीच कोणावर ठेवू नका. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.